म्हणजे उणीव याची जाणीव होत नाही. पण गुरुमाध्यम हे ईश्वरी आज्ञेचे मानवी रूप धारण करून ईश्वराचे कार्य करण्यासाठी इहलोकी जन्म घेतले. असा हा जन्म मानवी रूपात असल्याने व भेटण्यास आलेली व्यक्ती हे मानवच असल्याने श्री गुरूंना त्या व्यक्तीत सुख शांती समाधान प्राप्त करण्यासाठी कशाची कमतरता आहे हे प्रथमतः जाणवते. ते जेव्हा कृपावंत होऊन काही सेवा किंवा कृपाप्रसाद देत असतात, तो प्रसाद आलेल्या भक्तांच्या जीवनातील उणिवांची भरपाई करून देण्यासाठी दिलेला नसतो, तर सुखप्राप्तीसाठी दैहिक माध्यमात ज्या काही उणिवा आहेत त्या उणिवांची भरपाई दिलेल्या कृपाशीर्वादाने व सूचित केलेल्या सेवेने होत असते. पण अशा कृपाशीर्वादाचा आलेल्या व्यक्तींचा प्रधान विषय ऐहिक सुख प्राप्त करण्याचा असल्याने श्री गुरूंनी दिलेल्या कृपाशीर्वादाची प्राप्ती करून देण्याचे कर्तव्य त्या व्यक्तीकडून न होता उलट जो कृपाशीर्वाद दिला आहे त्याची अवहेलना होत असते. गुरुकृपेने आज आपण सेवक अवस्थेचे माध्यम बनलो आहोत, म्हणजे आपल्यालाही नियुक्त सेवकाप्रमाणे कार्य करण्याचा हक्क आहे असा दुजाभाव जर आपल्या ठिकाणी निर्माण केला तर वरील ज्या अवस्थेचे स्पष्टीकरण आपल्याला प्राप्त करून दिले आहे त्या अवस्थेचा लाभ आपल्याला या अवस्था प्राप्त होऊनही होणार नाही. कार्यार्थ आपला समावेश या कार्यात झाला आहे, म्हणजे केंद्रप्रमुखाप्रमाणे आपल्या हातून कामकाज व्हावे व कोणालाही निराकरण सुचवण्यास आपण पात्र झालो आहोत असे नाही. आज आपणास प्राप्त झालेली अवस्था ही गुरुकृपा आशीर्वादाची भेट असून तो या मार्गातील बहुमत अलंकार आहे. या अलंकाराचे जतन करण्याची जबाबदारी म्हणजे प्रथमतः स्वतःबद्दल अहंभाव कमी करून त्या ठिकाणी ममता माया व इतरांबद्दल प्रेम व आस्था ही निर्माण व्हायच पाहिजे. नियुक्त सेवक हा उच्च आहे व ही अवस्था प्राप्त झालेला सेवक कमी प्रतीचा आहे असा दुजाभाव आपण कदापि निर्माण करता कामा नये. आज जी अवस्था गुरुकृपेने काय करतात की हा सेवकाकडे मी कामकाज करून घेणार, त्या सेवकाकडे कामकाज करून घेणार, हे चुकीचं आहे. मला काय म्हणायचं आहे, मी कामकाज करते का प्रकाश याला कामकाज करतात, हे तुम्ही का करता? मला काय म्हणायचं हे चुकीचं आहे. बाबा एकच आहे ना. आसन आहे ते आम्ही केंद्रावर बसतो आहे, ते आसन कोणाचं आहे? बाबांचं आहे. तर आसनावर काम कोण करणार? बाबा करणार. मग तो काका बसून दे ना तर मी बसून दे, बरोबर आहे की नाही? आसन कोणाचं आहे? बाबांचं आहे. माणूस चेंज झाल्यानंतर बाबा का आपली जीव सोडणार का? नाही सोडा. हे आम्ही कोणाचे रूप आहोत? हे बाबांचे रूप आहोत, बरोबर. त्याच्यात पण देवाचं वास्तव आहे, माझ्यात पण देवाचं वास्तव आहे, आणि हे वास्तव कोणाचं आहे? हे बाबांचं आहे. तर त्याच्यामध्ये ताबू करणे हे देवाचा अंश आहे. तो बाबा आहे ते प्रकाश काकाकडे बाबांचा देवाचा अंश आहे. आत्मा हा देवाचं रूप आहे, माझा पण आत्मा हा देवाचंच रूप आहे, बरोबर. हे कोणी केलं आहे? हे बाबांनी जग तयार केलं आहे. पण आम्ही दोघं अगर बसलो असेल आणि कामकाज सुरू असेल तर हा चांगला करतो मी चांगला करतो असं नाही आहे. पण मला काय म्हणायचं आहे की अगर प्रकाशाला कामकाज करत असेल तर त्याच्या माध्यमातून शक्ती मिळवणं, हे बाबा किती द्यायचं किती नाही द्यायचं हे बाबाच ठरवणार. आम्ही दोघं बाबांचे रूप, आत्मा हा देवाचं रूप असतो, माहिती आहे ना तुम्हाला. फक्त कर्मामुळे त्याचं जीवन वेगळं, माझं जीवन वेगळं, बरोबर. पण जेव्हा कामकाजाला बसतो तेव्हा प्रकाशाचं कर्म बाहेर असतं, माझं पण कर्म बाहेर असतं. मग राहिलं कोण? आत्मा, बरोबर. आमच्या दोघांचा दिसायला आमचं देह वेगवेगळं असलं तरी आत्मा हा दोन्ही आमच्या देवाचं रूप असतं. पण तुम्ही घेणारा कसा आहे, बरोबर आहे ना. पण आपल्याला काय वाटतं की हा बाबा त्याच्याकडे लवकर झालं अचानक, पण तुम्ही देवदेवतांचा आशीर्वाद काय घेऊन आला आहे
लवकर झालं. त्याच्यावर कामकाज केलं असेल आणि त्याच्याकडून नाही झालं असेल, तुम्ही माझ्याकडे आला. पण मला काय म्हणायचं, पहिली तू पाचवीत कोण जात नाही, बरोबर? पहिली तू पाचवीत कोण जात नाही ना, मग त्याने कामकाज केलं असेल, त्याच्यातून नाही झालं असं म्हणतात, पण चुकीचं आहे. पण मला काय म्हणायचंय, त्यांनी 1, 2, 4 पायरी स्वच्छ केल्या, नंतर माझ्याकडे आले. मला करायला सोपं की नाही? मग ते सांगत नाही, हा बरोबर? म्हणजे त्याच्यानं स्वच्छ करून येता, नंतर माझ्याकडे येता, बरोबर की नाही? एकदा 5वीत आल्यानंतर कसं होणार? हा दुजा भाव नाहीये, करू नका. आपको समझा? थोड़ा थोड़ा क्या है, हम दोनों कामकाज कर रहे हैं, आसन किसका है, आसने किसके, दोनों के, बाबा के, सही है? हम दोनों आसन पर बैठे हैं, सही है? तो अगर मेरे पास कामकाज आया है और मैं कर रही हूँ, तो आप बताओ, अगर 15 साल का उसके नसीब में है, सही है, और मुझको ये करना है और 5 लाना है, सही है? 15 साल की जो नसीब में है उसके, तो मुझको 30 साल देना है, तो आप बताओ मेरे को कि उसके टप्पे मेरे को पार पाड़ने हैं, सही है? तो एक एक टप्पा करते समय क्या होता है, वो भी कहते हैं इससे कामकाज नहीं होता, चलो दूसरे केंद्र पर चले, सही है? और पहला 15 साल का जो है हम स्वच्छ करते हैं, फिर वो क्या करते हैं, दूसरे केंद्र पर जाते हैं और बोलते हैं कामकाज वहाँ अच्छा होता है. पण पहिला आप बताओ, पहला जो है कौन करता है, फिर वो क्या होता है कि झाड़ को फल आम लगते हैं, पहला तो बड़ा तो नहीं होता है, हाँ? आप बराबर ना, आप पिका हुआ आम खाएंगे या कच्चा आम खाएंगे? पका हुआ. वो कच्चा आम हम शुद्ध करते हैं, फिर काम नहीं हुआ बोलते हैं, और पका जब होता है, होने को आता है, दूसरे केंद्र पर जाते हैं. सबळे नहीं होते. हाँ, आज जी अवस्था गुरुकृपेने प्राप्त झाली आहे, ती अवस्था बाल्य असून ती सदृढ विश्वव्यापी करण्याचे कर्तव्य याकडे अधिक लक्ष देऊन आपल्या नावाला मोठेपणा कसा प्राप्त होईल हे विष जसे मी आजपर्यंत गेली अनेक वर्षे बाजूला ठेवले, त्याच कर्तव्याचे अनुकरण तुम्हा भक्ताकडून व्हावयास पाहिजे. गुरु आज्ञेने ज्या सेवकांची कार्यार्थ नियुक्त झालेली असते, अशांच्या रक्षणार्थ श्री गुरु पाठीशी असतात. जी अवस्था नियुक्त सेवकाला प्राप्त झाली आहे, तीच अवस्था आपल्याला प्राप्त झाली असे म्हणून जर आपण गुरु आज्ञेचा असल्याने विचार न करता कामकाज म्हणजे अडीअडचणीने त्रस्त झालेल्या माणसाच्या जीवनातील कर्मात हात घातला, तर जी अवस्था गुरुकृपा म्हणून प्राप्त झाली आहे, ती अवस्था बाल्य असून जोपर्यंत सदृढ होत नाही, तोपर्यंत कर्मपरत्वे अडीअडचणीत असलेल्या व्यक्तीच्या कर्मात हात घातल्याने तुम्हास प्राप्त झालेल्या अवस्थेस मुकावे लागेल. ही जाणीव व दक्षता प्रत्येकाने विचारात घेतली पाहिजे. गेल्या कित्येक वर्षात आपण फक्त जेव्हा प्रथमतः अडीअडचणी निवारणाचा आलात, तेव्हा मलाही आपण भक्तांच्या जीवनातील प्रतिकूल कर्मे अनुकूल करून देऊन विमोचनाचे विधी करावे लागले. अशी आपल्या कर्मातील प्रतिकूलता ती अनुकूल करून देऊन धारण झालेल्या दोषांचे विमोचन करण्यासाठी ज्या काही शारीरिक पीडा व यातना भोगाव्या लागल्या, त्याचे वर्णन मी करू इच्छित नाही. ईश्वराच्या कार्यार्थ माझा जन्म झाला असून माझे काया वाचा मन हे जरी सर्वस्वाने गुरुरूप झाले होते, तरी सुद्धा प्राप्त झालेली गुरुकृपाशीर्वादाची ठेव ही भक्तांच्या जीवनातील प्रतिकूल कर्मांच्या किंवा दोषांच्या निवारणार्थ किती खर्च पडेल याचा अंदाज लागत नाही. आपण भक्तांचे जन्म हे काही ईश्वरी अवतार कार्यार्थ झालेले नाहीत. असा जन्म भवितव्यात येईल, पण आज प्राप्त झालेल्या जन्माचे सार्थक होईल. प्राप्त झालेली कृपा
ही पुढील जन्मासाठी ठेव म्हणून शिल्लक ठेवायची आहे. अशा वेळी समाजात नामारूपाला यावे अशा लोभामुळे किंवा आसक्तीमुळे जर आपण प्राप्त झालेल्या अवस्थेतून इतरांच्या जीवनात ढवळाढवळ केली तर हे लोककल्याण न होता गुरूंनी अतिपरिश्रमाने ज्या कृपेचा लाभ आपणास किंवा आपल्या कुटुंबियास करून दिला आहे त्या बहुमोल अशा आशीर्वादास आपण मुकाल. ही जाणीव आज आपण सेवकांस एवढ्यासाठी करून दिली आहे की मी जेव्हा पूर्वी कामकाजाचं निराकरण करीत होतो अशा वेळी अनेक व्यक्ती मला अशा भेटल्या की ज्या व्यक्तींना त्यांच्या कुलदेवतांचे संचार होते, कृपा होती, वाणीतून निघालेला प्रत्येक शब्द कार्यान्वित होत होता. अशा नावलौकिकमुळे अनेक व्यक्ती व कुटुंबीय मंडळी जी त्यांच्या घराण्यातील दोषांमुळे किंवा बाधेमुळे त्रस्त झाली होती ती निराकरणार्थ येथे झाली. त्या साधक अवस्थेतील व्यक्तींना आपल्या समोरील दुःखी व्यक्तींच्या जीवनातील दोष किती प्रकार आहे ही जाणीव न झाल्याने त्या साधक अवस्थेतील व्यक्ती म्हणजे काय ते त्या साधक अवस्थेतील व्यक्तींच्या जीवनातील प्राप्त झालेली कृपा त्यांच्या नकळत हे दोष धारण करते होऊन पुढे या व्यक्तींच्या वाणीतून उच्चारलेला शब्द हा इतरांचे कल्याण करण्यास असमर्थ झालाच आहे, पण त्याचबरोबर त्यांच्या कौटुंबिक जीवनातील सुख शांती समाधान यासही त्या कुटुंबियांना मुकावे लागले. आता ते संचार होतात, एक तत्व असतं म्हणजे संचार होतात. हा तुम्हाला ते देणार, गाडी पाहिजे हा घ्या, बंगला पाहिजे घ्या, देतात की नाही? ते बरं की नाही? हे बरं. यानी आप जो एक आपको वो क्या करते हैं कि वो संचार होने वाले होते हैं, क्योंकि एक तत्व वाले प्राप्त होते हैं, उनमें संचार होता है, सही है, और आपके काम हो जाते हैं. इतना अच्छा है वो, हम भी सभी चले. और ऐसा है कि आज देखो कि आप इस जन्म में मिलेगा, अभी मिलेगा, सही है. यानी आता मला घर पाहिजे असेल तर ती देवी काय करते, हा घे, बरोबर, दिली तुला. गुरु ते गेल्यानंतर काय होणार, तो आशीर्वाद त्यांच्याबरोबर जाणार की नाही. जे संचार होतो एक तत्व, क्या मराठी में हिंदी बोलू, दोनों भी बोलू, 50-50. आता एक तत्व म्हणजे काय, आता तुम्हाला सांगा, मी हे मुडकं दिलं आणि तो हात नाही दिला तर केस विंचरणार कसे? हा बरोबर, केस विंचरायला दोन हात पाहिजे की नाही? एकाने पकडायला आणि एकाने विंचरायला पाहिजे की नको? पाहिजे. मग एक तत्व हे काय करतं की तुम्हाला ह्या पांढऱ्याचा उपयोग करत देत नाही. म्हणजे काय आलं, हे गेलं का बरोबर हे पण जातं तुमचं, बरोबर. मला काय म्हणायचंय, समजा एक तत्व म्हणजे हे समजलं, दोन हाताशिवाय तुम्ही करू शकता का? नाही करू शकत. मग एक तत्व काय करते, समजा तुम्हाला घर पाहिजे असेल आणि एक तत्व संचार होतो आणि तुम्ही गेला तर तुम्हाला त्याने घर दिलं, समजलं. पण एक संचारवाला गेला तर त्याच्याबरोबर हे पण जाणार, तर तुम्ही करणार का, रस्त्यावर येणार. हा जसं जसं एक वर्ष होत जातं तसं तसं तुमच्यापासून जे तुम्हाला दिलं असेल त्याच्याबरोबर ते जातो. मग तुम्ही आहे ती परिस्थिती आहेच परत, म्हणजे आहे होतं दिलेलं आणि हे पण त्याच्यावर तो घेऊन गेला. म्हणजे आता समजा की आता तुम्हाला अगर मिळालं असेल स्वतःच्या मितीवर तर तो दुसरा घेऊ शकत नाही. तुम्ही घर बांधलेलं दुसरा घेऊन जाऊ शकतो का? हा तुमच्या नावावर घर असेल आणि तुमच्या कमाईचं असेल तर दुसरा घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. पण एक तत्ववालं तुम्हाला आशीर्वाद दिला असेल पण जाताना तो घेऊन जातो आशीर्वाद.
मग आहे तसं परत की नाही? आणि दादानी जो आशीर्वाद वास्तूसाठी दिला आहे कोणाकोणाला, कोणाची वास्तू गेली आहे? हात वर करा. तुमची गेली आहे? मला मला शॉक बसला. मला काय म्हणायचं आहे की गेली का? नाही गेली. पण एक तत्ववाले अशी असतात, ते जिवंत अशी सोबत तुम्हाला मिळणार. बरोबर? ते गेले मग कुठे जाणार? वर जाणार का त्यांच्या बरोबर? हा? पण गुरुचं कार्य कसं आहे? गुरु शरीराने गेले पण त्याची शक्ती आहे की नाही अजूनही? आणि काम होतं की नाही? आता काका बसले, काकाने आशीर्वाद दिला वास्तूचा, तो तुम्हाला मिळणार की नाही? त्या माध्यमातून गुरु शरीर घेऊन गेले पण शक्तीने ठेवून गेले. पण एक तत्ववाले काय करतात? आपण पण जातात आणि तुम्हाला दिलेलं पण घेऊन जातात. समजलं का? हा. कुठचं बरं? गुरुमार्ग बरा की नाही? असे हे एक तत्ववाले असतात. और दूसरी ऐसी बात है कि आपको अगर उन्होंने कहा कि आपको आशीर्वाद दिया, उन्होंने नौकरी का, सही है? अगर एक तत्व वाले ने आपको आशीर्वाद दिया कि आपको नौकरी मिलेगी, आपको मिली, सही है? आपके नसीब में है नहीं है तभी भी आपको मिली, सही है? उस टाइम मिली है. पर गुरु क्या करते हैं? आपके नसीब में अगर नौकरी नहीं है तो जो पीछे के जो दोष है और आपके फैमिली के जो दोष है वो गुरु धोते हैं, फिर आपको नौकरी देते हैं. सही है? ये गुरु का काम. जय मूर्ति जी, आपको कामकाज सीखना है, ध्यान से सुनना. गुरु क्या करते हैं? अभी मराठी सुना. गुरु क्या करते हैं की तुम्हाला नोकरी पाहिजे? गुरु काय करतात? मागच्या जन्माचे जे दोष असेल आणि ह्या घराचे दोष आणि ह्या जन्माचे शरीराने धारण केलेले दोष गुरु धुतात आणि देतात. मग काय होतं? जी लक्ष्मी येते ती शुद्ध येते, बरोबर? पण तुम्हाला एक तत्ववाल्याने जी तुम्हाला नोकरी दिली असेल पण तुम्ही काम करता, ती लक्ष्मी घेऊन येता पण तुमची त्याच्यात दूषित तरी घालवलेली नसते. मग तुम्ही इथून लक्ष्मी येते आणि इथून जाते. अभी जय बोलते एक दिन लेट आया, इस वजह से एक दिन कामकाज से कम करो. चलेगा ना? लेट की चलेगा ना सदा? मैं देने वाला कौन हूँ? सही है ना? तभी भी सिखाने की कोशिश आपको करता. अहमदाबाद अच्छा चले, बाबा का आशीर्वाद अहमदाबाद में घूमता है, तो मेरे को इच्छा है और आप पूरी करो. ये वैसे सिखाता हूँ. एक तत्व वाले को संचार होता है. आप क्यों खड़े हो? आप इधर बैठ जाओ. कुछ तो समान ही है, समान है, कोई चिंता नहीं. अभी एक तत्व वाले का संचार होता है, सही है? वो क्या करते हैं? आपको एक लड्डू है उसके पास, वो आपको देते हैं, सही है? हर रोज एक तत्व वाला आपको लड्डू देगा. आपको आप हर रोज देंगे? वो नहीं देंगे. पर गुरु आपका जो तीर्थ है हर रोज लेते, सही है ना? फिर आप वो ग्रहण करते, सही है ना? आपकी जो दूषितता है गुरु क्या करते हैं? अगर आपके शरीर में अगर माता पिता से दोष लेकर आए हैं तो अगले जन्म में जो दोष है वो आपने अपने शरीर में धारण करते, सही है? वो गुरु क्या करते हैं? आप जो तीर्थ या प्रसाद दिखाते हैं वो आपके शरीर में अन्नमय कोश में जाकर आप अन्नमय से आपका रस होता है, वो आपका रस शुद्ध हो जाता है. आपके विचार, आचार और आचार, विचार और उच्चार शुद्ध होने के कारण लक्ष्मी आपके पास वास करते रहते हैं, सही है? पर वो क्या करते हैं? उनका बात में सोचे, मेरे गुरु मार्ग का सोचो. तो ये तीर्थ वगैरह जो होते हैं वो आपके रंग अगर अगले जन्म से जब आप अगले जन्म में गए, ये शरीर आपने धारण किया तो धारण करते समय आपने अपने जन्म के दोष और इस घराने के दोष आप में जाने के कारण आपको ये शरीर में रक्त में आपके पेशी में ये जो आपका ये बॉडी है पूरी इसमें दोष धारण हो जाते हैं. पर तीर्थ और प्रसाद से आपने जो दोष है रक्त में अन्नमय
आपने जो तीर्थ है 4 तत्व से ऊपर है, उसमें आपको वो तीर्थ अपने शरीर में जाने के कारण आपने जो दोष है वो गुरु निकालते हैं और आपके विचार, आचार और उच्चार को आपके अच्छे हो जाते हैं। फिर उच्चार अच्छे होने के कारण विचार आपके अच्छे, आचार यानी शरीर, विचार यानी बुद्धि और उच्चार यानी आपका मुंह। उसमें से अगर आपको लक्ष्मी आंख में उसको हाथ मारा हो तो क्यों आपके पैरों तक नहीं आएगी। और ये आपको इस जन्म में अगर आप बूढ़े हुए हो, आपको इस जन्म में भी मिलेगा और अगले जन्म में भी मिलेगा। तो आचार, विचार और उच्चार ये तीर्थ काम करता है। साधना, आरती, मुलाकात है उससे बेहतर भी ये है। बराबर है ना? ये साधना आपके बाह्य रूप के लिए है, आरती ये कंठस्थान के लिए है, मुलाकात ये आत्मा के लिए है, पर अंदर के दोष निकालने के लिए तीर्थ या प्रसाद महत्वपूर्ण है। पर डायबिटीज लोग क्या कहते हैं, उसको क्या कहते हैं, कितना सर पर आप क्या दोष है, आपका रक्त कितना है और आप कितना खाते हैं। स्वच्छ होने के लिए ज्यादा तो चाहिए, जो दिया है सेवक ने उसको स्वीकार करना चाहिए। सही है ना? बचाने वाला कौन है? डॉक्टर है, ईश्वर है। हाँ, तो इसके लिए ये 3 महत्व है। ये शुद्ध होने के लिए कंठ आरती, ये कंठस्थान के लिए है, और मुलाकात आत्मा शुद्ध होने के लिए है। आत्मा शुद्ध है, उसके बाद में जो वलय है उसके लिए। पर ये होते हैं लक्ष्मी, आप अगर शुद्ध रहे, आपके विचार आचार शुद्ध रहे, तो लक्ष्मी वास करने के लिए क्यों नहीं आएगी? तो वो आपके पैरों को आएगी, आप उसके पैरों तक जाने की जरूरत नहीं। एक तत्व वाला ये तो समझा, एक तो समझा आपको। तो डायबिटीज लोग आए ना, उनको ज्यादा लेना पड़ता। पर डायबिटीज लोग क्यों होता है, क्यों ये रोग क्यों होता है, क्यों होते हैं? तो अगले जन्म में जो आपने किया है इसके कारण ये व्याधि जो होते हैं, शारीरिक व्याधि, ये घर से होती है। और घर के दोष जिस घर में आए उसके दोष उनको पकड़ते हैं, नहीं तो अगले जन्म के उसके कारण ये सभी डायबिटीज या जो कोई व्याधि है उसके कारण होते हैं। तो इस प्रथा से जो है कम होते हैं। दूसरी ऐसी बात है कि एक तत्व वाले क्या करते हैं, अभी समझा मेरे में संचार हो रहा है, एक तत्व मेरे को प्राप्त हुआ है, समझा आपको? तो मैं क्या करूंगा, ये लो, आपको नौकरी चाहिए, ये लो, ठीक है, मिली आपको। पर आपको मिली है, उन्होंने एक तत्व वालों ने क्या किया, वो आपको दी नौकरी, सही है। फिर आपने वो पैसे लेते समय दोष आएंगे उसके साथ। पर गुरु क्या करते, काम करते समय सभी पीछे का है धो देते हैं, फिर आपको नौकरी देते हैं, तो उसमें दोष नहीं है। यहाँ अगर एक तत्व ने आपको आशीर्वाद दिया है, यहाँ से देंगे, वो आपको दिखेगा, पर पीछे जाने वाली लक्ष्मी आपको नहीं दिखेगी। सही है ना? चोर आगे से आता है, पीछे से दरवाजे से जाता है, मालूम है? आगे से जाता है और 2 दरवाजे हैं, आगे का दरवाजा है, पीछे का दरवाजा है। आते समय आगे के दरवाजे से आएंगे, जाते समय क्या होता है, उनके हाथ में कुछ होता है, चोर के हाथ में सोना चांदी होता है, नहीं होता है, जाते समय आता है, बराबर ना, वो लेकर जाते हैं। तो वैसा ही वो एक तत्व वाले हैं। पर गुरु क्या करते हैं, गुरु का साइड अभी एक तत्व वाले को सुना, सही है। पर मैं क्या बोलता हूँ, पर ये जन्म आपको उन्होंने दिया है, जाने के बाद वो लेकर जाएंगे, सही। एक तत्व वाले आपको ये नौकरी दी है, बाद में आपको किसको पूछेंगे, आप उनको पूछने के लिए आपको मरना पड़ेगा। फिर आपका दरवाजा बंद, फिर आप क्या करेंगे, समझ गया? नौकरी में फिर से प्रॉब्लम हो गया तो आप कहाँ जाएंगे, एक तो उसके मिलने के लिए ऊपर जाना पड़ेगा, सही है।
वो बोलेंगे उसे जब जाने दो, बोलेंगे मैं ही देखता हूँ। पर हमारा केंद्र कैसा है, गुरु शरीर से गए, उन्हें शक्ति रख कर गए और वो जाते वो लेकर जाते हैं, पर गुरु ने वो शक्ति रखी है और उसमें आकाश होता है क्या नहीं, जय मुस्लिम जी सही है। तो वैसा ही अगर गुरु तो कभी करते समय गुरु स्वच्छ करके आपको लक्ष्मी देते हैं, वो क्या करते हैं आपको देते हैं सुख एक तत्व वाले, पर मैं क्या बताऊं वो कर्म नहीं होते हैं आपका, देते समय आपको देते हैं लक्ष्मी, पर कर्म नहीं होते। पर इस जन्म में आपको वो मिलेगा लक्ष्मी, और अगले जन्म में उसको रोग बढ़ा हुआ होता दिखेगा। यानी इतना सा रोग है, पौधा है, पर ये कर्म आपने विसर्जन नहीं किया है तो अगले जन्म में वो रोग बहुत बड़ा होता है, फिर काटने को कठिन होगा ना। आप बताओ छोटा सा रोग है वो काटने के लिए आसान है या बड़ा रोग काटने के लिए आसान है, कौन सा है? छोटा। तो क्या होता है आपको वो आशीर्वाद देते हैं पर वो कर्म नहीं होते, एक तत्व वाले कर्म नहीं होते हैं, वो कर्म वैसा ही वहां रहता है और आपको लक्ष्मी देते हैं आशीर्वाद देते हैं पर कर्म वैसा ही रहता है। आप मरने के समय आप लक्ष्मी नहीं लेकर जाते हैं, क्या लेकर जाते हैं? कर्म लेकर जाते हैं, फिर वो सभी कर्म आपको अगले जन्म में वो मिल जाता है। फिर ये कर्म और फिर उस जो आप जन्म लेंगे उसका कर्म माता पिता के गुणानुबंध इतने जन ये सभी आपको 5 गुणानुबंध और ये सभी आपको एक समय में मिल जाता है। अगर 30 दिन का साथ मैंने आपको एक टाइम में खाने को लगा दिया तो आप खाएंगे नहीं खाएंगे। वैसा ही गुरु क्या करते हैं उसको स्वच्छ करके लक्ष्मी देते हैं वो अगले जन्म तक मिले। पर एक तत्व वाले क्या करते हैं वो कर्म को धोते नहीं है, अभी तो चाहिए वहां लड्डू देते हैं और आगे का विचार अगले जन्म का विचार वो करते नहीं है। क्या मर जाने के बाद इस लड़की का क्या होगा ये विचार वो करते नहीं है। और एक गुरु मरने अंत तक आपके साथ रहता है और अगले जन्म तक गुरु आपके साथ रहेंगे और जय मोती आपके साथ मेहनत करेगा। प्रभाषकों का मानना ऐसा है कि एक तत्व है और उनके साथ वो दोष भी आते हैं। एक तत्व वाले होते हैं वो क्या करते हैं उनको वो देव देवता प्राप्त होती है। अगर समझ गया महालक्ष्मी है अगले जन्म में उनको प्राप्त हुए तो आते वो आते सही है ना। और महालक्ष्मी के पास क्या आशीर्वाद है, क्या आशीर्वाद है? हाँ पैसे का। आप बताओ कि पैसे का आशीर्वाद है पर पैसा किस अगर पैसे से आप सभी खरीदी किया हो और कर्म ले सकते क्या? आप अपने बेटे के लिए गाड़ी देंगे सही है, उस पैसे से आप जन्मूर्ति अपने परिवार को मत जाओ। ये कामकाज का विषय है, आपको सीखना है और नहीं तो मेरे फैमिली के पीछे मत जाओ। तो बीबी की याद आ रही आप बोलते समय ऐसा मत करना, आप केंद्र का विचार करना। आप अगर एक तत्व वाले हैं उन्होंने कहा आपको गाड़ी मिलेगी, आपको गाड़ी मिली नहीं आपको पैसा मिला महालक्ष्मी के उसका आशीर्वाद है और उस पैसे से आपको उन्होंने नौकरी या कुछ तो दिया धंधा वगैरह आशीर्वाद से आपको लक्ष्मी मिली सही है ना। वो लक्ष्मी आपके लिए है, आप उसमें से आपको बेटे को गाड़ी देंगे सही है, वो आपको दिए उसको दिए क्या नहीं दिए, फिर उसका क्या करने का उसमें महालक्ष्मी ने आपको आशीर्वाद दिया है वो आपको इस्तेमाल करना चाहिए। अगर आपने बच्चों के लिए और अपने बीवी के लिए उसका वापर किया है तो उसमें दोष जाते हैं।
और गुरु मार्ग में ऐसा है, आपको शुद्ध होने के कारण अगर आपने बीवी को 100 रुपये, अभी 100 रुपये कौन करता है, 2000 की नोट अगर आपने बीवी को दिया है तो बीवी को 2000 का जो दिए हैं उसको सार्थक आपकी बीवी करेगी और उसके साथ वो चीज का अच्छी तरह वो वापस कर सकेगी। अगर गुरु ने आप सोचे हुए उस सोचे लक्ष्मी, अगर आपने आपके बेटे को गाड़ी दी है तो गाड़ी का एक्सीडेंट होगा नहीं और उसको भी कहाँ भी दुखापत नहीं होगी, क्योंकि आपके पास लक्ष्मी शुद्ध होने के कारण आप शुद्ध करते गुरु, फिर आपको वो लक्ष्मी देते हैं। पर वो आपको लक्ष्मी देते हैं पर आपको शरीर को वो स्वच्छ नहीं करते हैं। जब आप नौकरी करते हैं और उसके साथ वो कर्म विसर्जन होता है, कर्म विसर्जन होने के बाद आप 30 दिन का पगार घर में लेकर आते हैं और उसके साथ लक्ष्मी का आशीर्वाद होता है। उसके साथ आप काम करते समय अपना कर्म उसमें धारण हो जाता है और धारण होते समय वो आपको पैसा भी धारण हो जाता है और वो पैसा अगर आपके बीवी के हाथ में दिया तो कल्याण ही कल्याण। यानी आपने अगर 2000 की नोट दी है तो आपकी बीवी 100 रुपए की नोट तो आपको वापस देगी। पर ऐसे अगर आपने लक्ष्मी अगर ऐसी दी हो तो 2000 की नोट भी गई। आपको इसमें से जैन मूर्ति जी आपको क्या नहीं समझा, मेरे को बताओ, क्या नहीं समझा? यानी आप बताओ, एक तत्व वाले का धोते नहीं है, आपको धोते नहीं है, सही है, तो आपका आशीर्वाद देते हैं पैसा आने के लिए, तो पैसा देते हैं नौकरी करके, और इस बॉडी से कर्म किधर होता है, इधर होता है, बराबर। तो आप काम करते समय आपका बॉडी से कर्म विसर्जन हो जाता है, सही है, तो विसर्जन सही होता है, 30 दिन वो वहीं रहता है, सही है। तो वो आप लेते समय इस हाथ से ही लेते हैं ना, तो लक्ष्मी को वापस देते हैं, वापस नहीं देते, देते कि नहीं, फिर लेते समय इसमें दोष होता है क्या नहीं। पर गुरु क्या करते हैं, देते भी है और लेने वाला आदमी सत्य करते हैं। किसको प्रश्न पूछना है, हम भूल गए हमारा नियम। मूर्ति जी आपको बुरा लगा, फिर क्या लगा, आज अभी कामकाज अच्छी तरह करेंगे, मेरे को विश्वास है, आप अनुभव का कल्याण करना ये मैं चाहती हूँ, वो आपको भी मिलेगा। क्यों, आप कामकाज करके आप कामकाज करके आप समझ गया, आप कामकाज करेंगे और एक व्यक्ति दुखी है तो उसका अगर कामकाज कर रहे हैं तो शक्ति होती है, दादा की शक्ति है, तो आते समय आपके पीछे आकर उस आदमी तक जाते हैं, तो आपको थोड़ा मिलेगा क्या नहीं? हाँ, तो बीवी खाना पकाती है, खुद सभी खाती है नहीं, सभी परिवार को देती है, अपने बेटे को देती है, आपको देती है। वैसा ही एक कामकाज में व्यक्ति बैठा है, आप बीच में बैठे हो, पीछे गुरु है, आखिरी समय आपको आयता मिलेगा क्या नहीं? फिर कामकाज करोगे, जो है आशीर्वाद बाबा दादा का है, आपने उन्हें देकर भेजा तभी भी उसका काम होगा। बाबा पर विश्वास रखिए और कार्य बढ़ाओ। तो आला आहे उभा, त्याला एक मिनिट, आता वेळ झालेली आहे, तर पूर्ण करतो वाचन. तुझा प्रश्न सांग, म्हणून उत्तर नंतर देऊ. मला हे मला हे जाणून घ्यायचं आहे की भक्त निराकरणचा एक म्हणजे त्याचे प्रॉब्लेम्स घेऊन येतात, निराकरण म्हणजे देतात. मग सेवेत कसं आहे की त्याला सेवा देतात, प्रसाद पूजनाची सेवा देतात. त्यात सोमवार आहे, कुणाला सोमवारचं पूजन, कुणाला मंगळवारचं पूजन, कुणाला शुक्रवारचं पूजन आहे. मग ते वेगळे दिवसाचं म्हणजे काय रिझन आहे त्याच्या मागे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की काही सेवेत जे आपण देवासमोर पॉईंट ठेवतो, त्यात काही सेवे असं आहेत की मारुतीला एक सेवा सांगितली की मारुतीला जाऊन ठेवायचा आणि एक दान द्यायला सांगितलं. दान देण्यासाठी मारुतीला ठेवणे केव्हापर्यंत
सोमवारी आहे नाही आहे. सोमवारी तुला असं ज्ञान सांगेल तुला पाणी प्यायची पण गरज नाही. त्यासाठी सोमवारी हजर राहा, मग तुला ज्ञान कसं असतं मी शिकवू. त्यासाठी कामकाज वेळी तुम्हाला भेट कधी पण आल्यानंतर मी तुला ज्ञान असं सांगेन की तुला पाणी प्यायची पण वेळ येणार नाही. तर मी असं कामकाज करते की माझ्या पुढे त्याने तयार यावं. आणि हा याचा विषय सेमिनारचा विषय नाही. हा सेमिनारचा विषय नाही आहे. आम्ही काय करतो की जे घेऊन आलंय ना त्याच्यावर करायचं. तुमची बॉडी किती सपोर्ट करते आहे त्याच्यामध्ये सगळी हे निराकरण आहे. किती किती त्याला किती द्यायचं, किती नाही द्यायचं, किती प्रमाणात द्यायचं हे सगळं. आता तू मला सांग की तू येताना काय घेऊन आलाय, बरोबर? तू काय घेऊन आलाय असं जर त्याच्यापेक्षा मी तुला जास्त दिलं असेल मग तू गाडीवर झोपणार की नाही महिनाभर? हा मग ते सगळं आम्हाला बघायला लागणार. समजा तू काय घेऊन आलायस तर तेवढं आम्हाला तेवढं सौम्य निराकरण द्यावं लागणार, बरोबर? त्याच्यापेक्षा खूप पटीने 4 पटीने अगर मी निराकरण तुला दिलं असेल तर तू गाडी जाऊन झोपणार, मग मला तुला बघायला यावं लागेल, बरोबर? हा तशी निराकरण असतात. आणि कोणी कोणी आधी अर्धवट ठेवून आलेले असतात निराकरण म्हणजे देवदेवादीचं, मग ते पूर्ण करायला त्याच्यासाठी सर्व मंगल मांगल्य किती द्यायचे किती नाही द्यायचे हे त्याच्यावर अवलंबून असतं. असं जर तू जास्त घेऊन आला असेल देवाचा आशीर्वाद तर मला कमी निराकरण द्यावं लागेल. सर्व मंगल 21 वेळा द्यावे लागेल. जास्त असेल तुम्हाला जास्त प्रमाणात द्यावं लागेल, बरोबर? मी त्याच्यावर असतं. अगं जास्त पण मी दिलं तर कसं होणार, आलेली लक्ष्मी परत जाणार. म्हणजे समजा मी तुला जास्त समजा तू घेऊन आलास देवदेवताचा आशीर्वाद कमी घेऊन आलास पण तुला ह्या कुटुंबाला पोसायला की लक्ष्मी कमी पडत आहे तर मला जास्त द्यावं लागेल, बरोबर? तर जास्त देताना मला हा विचार करून काय द्यावं लागतं की जास्त लक्ष्मी आली तर लवकर जाते, मग तो तुझ्या पुढच्या पिढीमध्ये ठेवण्यासाठी मला पहिला सौम्य सौम्य करत जावं लागतं. ते पण मला बघावं लागतं. समजा मी तुला 10 वर्षाचा आशीर्वाद दिला की सर्व मला तू घेऊन आली देवदेवचा आशीर्वाद आणि तुला मला नोकरी मिळत नाहीये आणि तुझी कमी हे देवदेवचा आशीर्वाद कमी आहे आणि मी तुला दिलं असेल जास्त पावरचं तर काय होणार, लक्ष्मी लवकर येणार आणि पुढच्या दरवाजा वेळेला मागच्या दरवाजा लवकर जाणार, बरोबर? अगर मी सौम्य दिलं असेल निराकरण तर ते तुझ्या पिढीपर्यंत चालत राहील लक्ष्मी. पुढची बरी हा तर सगळं तसं ते गणित आहे ते बघून द्यावं लागतं. और मानव विचारांमध्ये 100 रुपये कशाला ठेवायचा तर तुम्ही ह्या निसर्गामध्ये तुम्ही कर्म विसर्जन करत नाही. तुम्ही किती 25% तुम्ही विसर्जन करून आला असता, 100 रुपये तुम्ही करून आला नसता. मग काय होतं ते 100 रुपये करून आणायला पाहिजे की नाही आपल्याला. आता 25 रुपये जास्त का 100 रुपये जास्त, कुठे जास्त? प्रकाश काकाजी 100 म्हणजे 25 पैसे जास्त का 100? हा 25 पैसे हा 100 रुपये. 25 पैसे जास्त का 100 रुपये जास्त? 100 रुपये जास्त. कसं काय? त्याने 1 रुपया आणि 25 पैसे किती झाले? 100. हा आणि कुठचे कमी 25 पैसे. हा 25. म्हणजे मला काय म्हणायचं 1 रुपया तुम्ही 1 रुपया आहे मोठा 25 पैसे छोटे, बरोबर? बरोबर ना? आमचं गणित आपण गणिताचा अभ्यास केला घरी जाऊ. 1 रुपया आहे तो मोठा, 25 पैसे आहे ते छोटे, बरोबर? तर तुम्ही काय करून आला 2 आणि व्यवस्थित पाहिजे की नाही? 2 आणि कुठची हे शरीर 2 हात 2 पाय 2 डोळे हे कसे आहेत? एका डोळ्याने मला तर कसं होणार, एका पायाने त्याला तर कसं होणार? त्याला 2 हात 2 पाय असतात ना. मग तुम्ही काय केला ते 4ने टाकून आला
कुठे मागच्या जन्मी. मग ते चहाने कोण करून देतं? मारुती करून देतो. मग मारुतीकडे जायला पाहिजे की नाही? म्हणजे कसे असतात ते चहाने कसे पडतात? म्हणतो ना आपण चहाने पडले ते कसे पडतात? तर या गतीमध्ये तुम्ही जी गती आहे त्या गतीमध्ये तुम्ही गेलेला नाही असं सांगायचंय. जी गती आहे ती गती आहे, निसर्गाची जी गती आहे ना त्याच्यापेक्षा तुम्ही एक पाऊल पण पुढे जात नाही. तेव्हा आम्ही मारुतीचं स्तोत्र सांगतो. म्हणजे मागच्या जन्मात आणि तुम्ही ज्या तारीखला आलाय तेवढ्यापर्यंत मागच्या जन्मात तुम्ही त्या गतीने गेला आहे, या ही गती त्याच्यामध्ये तुम्ही एक पाय पण उठवला नसा. मग त्या गतीला स्पीड देण्यासाठी आम्ही मारुतीचं निराकरण सांगतो. मुझे आपको समझ में आया? मुझे नाम तुमको गया तो तू सॉल्व हे तू समझ. जय मूर्ति जी आप सुनिए. ये क्या हो रहे हैं कि मारुति का आप निराकरण क्यों देते हैं? आपने कभी दिया? उसका महत्व आप जल्दी बता दो. मैं आपको बताता हूँ कि ये देखो ये निसर्ग है, हवा है. आप उसको पकड़ सकते हैं? नहीं पकड़ सकते. वैसी वो गति है, वही है, सही है. वो किसने तैयार किया? वो गति को, इन तत्वों को करने वाला कौन? ईश्वर. आपको जो शरीर है आप इसको आदमी करके दिखाना आप कर सकते हैं? आप इसको आदमी या व्यक्ति मानव तैयार कर सकते हैं? किसने किया? आप ईश्वर ने किया. दोनों ईश्वर से जुड़े हुए हैं, आप और ये तीन तत्व. सही है. तो इन तत्वों को तो आप दोनों भी निसर्ग से बने हुए. सही है. आप तैयार तो नहीं करते ना मानो? नहीं, मेरे को लगा ना तो मैं भी आ गई. तो ये दोनों भी आप निसर्ग से ही बने हुए हैं. सही है. तो ये निसर्ग से आप, ये निसर्ग है और ये आप है. तो इस स्पीड से आप दोनों को देवता ने नहीं बना हुआ है. इस स्पीड से आप जा सकते हैं? नहीं जा सकते हैं. पर कभी कभी ऐसा होता है कि पिछले जन्म में आप इस स्पीड से थोड़ा सा आगा तो आप गए हो तो वो आपको मारुति का स्तोत्र हम नहीं देंगे. फिर आपको गुरु में मिलने के साथ आपकी साधना, आपकी मुलाकात से वो हो जाता है. आगा से आप निसर्गों को बराबरी में अगले जन्म में आपने किया हो तो आपको ये मारुति निराकरण हम नहीं देते हैं. आपकी साधना मुलाकात से हो जाता है. पर ये जीरो है तो हम मारुति का स्तोत्र हम देते हैं. फिर वो पैर और धीरे धीरे उठ जाता है. आप निसर्ग में बैठे हो और जो वस्तु है वो निसर्ग से बना हुआ है. मानव पैदा करने वाला कोई है. जो आशीर्वाद है वो किसने बनाया है? आप चावल खाते हैं, रोटी खाते हैं, आप खाकरा खाते हैं. वो किसने बनाया? व्यक्ति ने. और मूल कौन है उसका? ईश्वर है. जमीन से आया है तो उसका फीड करेंगे आप काट के, फिर आप उसके क्या बोलते हैं उसको खाकरे करेंगे. सही है. नहीं तो कैसे करेंगे? नहीं आया निसर्ग ने नहीं दिया तो आप कैसे करेंगे? सही है. वैसा ही अगर हम मारुति का स्तोत्र देने से उसको गति आ जाती है, पर वो निसर्ग में बैठने देने के कारण वो निसर्ग में बैठा है और उसके हिसाब से जो चाहे वो काम हो जाते हैं. आप सभी आने के लिए जल्दी मत जाना. आप सभी लिख कर जाना. मैं एक कोई तो आपके पास कोई तो रखूंगा, आप लिख के एक दीड पाण्या वाचून पूर्ण करू. पटापटा वाचून मोकळा होतो. ज्ञान नंतर सांगूया. चल फास्ट. हे अनुभव सिद्धता आज आपण बघताना बुरा मत माना. मेरे को ऐसा लगता है कि आप अहमदाबाद
दो पाए दिए खड़ा करो। आप अच्छी तरह खड़ा रहे तो बाबूजी को शांति मिलेगी। और जल्दी से जरा खड़ा रहे कि मैं आपको टाइम दे रहा हूँ कि बाबूजी दिल्ली में आसानी से रह पाए और अपना जो कर्तव्य है दिल्ली का पूरा करके जाए। उनको भी वो पूरा करना है, वो भी जिम्मेदारी है। केंद्र को भी सभी सेवक को खड़ा करके जाना है। उनकी उम्र कितनी है, वो क्या क्या करेंगे। और ये सभी है, दिल्ली है, उन्होंने जो स्थापन केंद्र किया है वो अच्छी तरह उनके हाथ अच्छी तरह निभा रहे हैं। वो शांति से दिल्ली में आराम से रह पाए। आपसे रिक्वेस्ट है, आप जल्दी से। और बाबूजी को थोड़ा सा आराम की जरूरत है अभी। हे अनुभव सिद्धता, आज आपण भक्तांना मुद्दामान निवेदन करण्याचे कारण असे की जी अवस्था आज आपण भक्तास प्राप्त झाली आहे ती जर आपण आपल्या ज्ञान अज्ञानाने गमावून बसला तर या अवस्थेची पुनश्च प्राप्ती पुढील कोणत्या जन्मात केव्हा होईल व यासाठी योग्य असे गुरुमाता मिळेल की नाही हे कोणीही सांगू शकणार नाही। यासाठी आपण भक्तांचे त्या कार्याचा आद्य कर्तव्य असे की जे काही गुरु आज्ञा असेल तेवढेच कार्य किंवा कर्तव्य आपण भक्तांनी करावे। इतरांच्या कल्याणार्थ आपल्या जीवनाचा सद्योग व्हावा अशी जी आपली इच्छा आहे यासाठी आपण आपल्या कुटुंबियांनी नित्याने सकाळी किंवा संध्याकाळी हे भगवंता नारायणा ही जी प्रार्थना की ज्या प्रार्थनेत गेल्या 30 वर्षात गुरुकृपेने मला प्राप्त झालेल्या सर्व सिद्ध सिद्धांत पद्धतीचा समावेश आहे ही नित्य नियमाने म्हणावी। या प्रार्थनेतून निर्माण होणारे स्पंद व्हायब्रेशन या वातावरणात उमटले जाऊन लोककल्याणार्थ या शब्दलहरी विश्वभर प्रवाहित होतील। या उलट नियुक्त सेवकाप्रमाणे तर निराकरण करणे म्हणजेच कार्य असे आपण समजत असाल त्या निराकरणाच्या वेळी आपल्यासमोर ज्या काही व्यक्ती उपस्थित आहेत तेवढ्याच व्यक्तींना आपल्या प्राप्त झालेल्या कृपेचा लाभ होणार आहे। त्यावेळी जेव्हा आपण वर सांगितल्याप्रमाणे प्रार्थना म्हणाल तर ही प्रार्थना एका व्यक्तीसाठी नसून विश्वातील सर्व मानवांच्या कल्याणार्थ आपल्या वाणिज्य माध्यमाद्वारे आपल्याला प्राप्त झालेला कृपाशीर्वाद आपण प्रवाहित कराल। यदा कदाचित कुणाला या प्रार्थनेतील उद्देश अनुभवायचा असेल तर आपल्या जीवनात आपले इष्टमित्र नातेवाईक जे कुटुंब अवस्थेला आहेत व त्यांना प्राप्त जीवनात अडीअडचणी दुःख तथा अशांतता ही भोगावी लागत आहे अशांना काही निराकरण सूचित न करता त्या कुटुंबियाच्या नावाचा उच्चार करून त्यांना परमेश्वराने सुख शांती समाधान द्यावे म्हणून हे भगवंता नारायणा ही प्रार्थना 1 आठवडा किंवा 5 आठवडे म्हणावे व त्याचा लाभ अशा परिचित व्यक्तींना काय झाला याचे अनुमान हे अनुभव म्हणून अनुभवावे। म्हणजे मग आपण भक्तांना कार्यारंभी श्री सद्गुरू साईनाथ महाराज यांनी सुचवलेली प्रार्थना किती विश्वव्यापक आहे याची प्रचिती आहे। या प्रार्थनेत कोणत्याही देवदेवतांचा धर्माचा ज्ञाती बांधवाचा उल्लेख नसल्याने विश्वातील विश्वबंधुत्वाचा हा ठेवा ज्यांना कृपाशीर्वादाचा लाभ झाला आहे अशांच्या सिद्ध वाणीतून तर घरोघरी उच्चारला गेला तर त्याचे पडसाद त्रिभुवनात उमटून जगतातील अखिल मानवाला त्याचा लाभ होणार हे निश्चित आहे। ही प्रार्थना म्हणण्यासाठी पूजन अर्चादी व्रतवैकल्यादी नवसायादी विधीची गरज नसून जगतातील दुःखे मानवी जीवनाबद्दल आदर व पूज्यता ही मनाच्या ठाई निर्माण करून ही जी प्रार्थना गुरुकृपाशीर्वाद म्हणून आहे अशा प्रार्थनेत जर आपण आपल्या मनाचा समावेश केला तर मनाच्या सामर्थ्याने त्या त्रिभुवनातील दुःख कसे निवारण होते हे अनुभवात आल्याशिवाय राहणार नाही। आज आपण जे काही देवदेवतार्चन व धर्मपरत्वे काही धार्मिक कृती करीत असतात त्यात एक व्यक्तिगत स्वार्थ यापेक्षा अधिक काही इतरांच्या कल्याणाचे कर्तव्य आपण करीत आहात असा अनुभव येत नाही। यापेक्षा प्रार्थनेमध्ये आपला कुटुंबियाचा व जगातील इतर दुःखी लोकांचाही समावेश आपण करण्याने जेव्हा प्रार्थनेद्वारा आपण प्राप्त कृपाशीर्वाद इतरांसाठी खर्च करतो तेव्हा त्याबद्दल सद्गुरूंना धन्यता वाटून ते आपल्यावरती कृपाशीर्वादाचा अधिकच वर्षाव करतात। ही आपल्या जगण्यात आपल्या प्राप्त होणारी कृपाशीर्वादाची ठेव आहे। या उलट आपण अनेक काळपर्यंत जपतप साधनादी मार्गाचा अवलंब करूनही कृपावंत होत नाही तेव्हा त्या मार्गाचा अवलंब करू नये अशी आपणास विनम्र विनंती आहे।
आपण भक्तांच्या कल्याणार्थ व भवितव्यासाठी यापुढे काही नवीन साधने किंवा सिद्ध साधना आपल्याला आता सूचित करण्याची गरज उरली नाही. मानवी जन्माचे सार्थक होण्यासाठी जी आवश्यक साधने अस्तित्वात आणाव्यास पाहिजे ती सर्व साधने ते सद्गुरूंनी सिद्ध करून आपल्या हाती दिली आहे. त्याचा योग्य विचाराने व योग्य कारणासह आपण उपयोग करावा एवढेच कर्तव्य भवितव्यात आपल्यासाठी शिल्लक राहिले आहे. ही कर्तव्य पूर्तता आपण भक्तांनी मनोभावनेने करण्याने श्री सद्गुरू साईनाथ महाराज की जय असे जे आपण म्हणता, हे म्हणण्याचा खरा अर्थ म्हणजे या अलौकिक अवतारी पुरुषाचे जे कार्य, त्या कार्याचा लाभ ज्या भक्तांना झाला त्यांच्या वाणीतून त्या अवतार कार्याचा जय जयकार जगाच्या अंतापर्यंत होत राहावा अशी जगद्गुरू साईनाथ महाराज यांचे चरणी प्रार्थना. शुभम भवतु. तुम्ही साईनाथ. चलो आपको खाना देर हो चुकी है, जयमूर्ति आप बुरा मत मानो, आप उसका अभ्यास करो. मैंने आपको 2-3 निराशन सिखाया, सही है ना? आप होते तो और आप ऐसे करते होते तो मैं भी इसको भी इस संडे को भी नहीं आता. ऐसा तो नहीं लग रहा है. खाते आप खा सकते हो. तो इधर आप लेकर आए, आपने चुका दिया गवाह. चलो कोई बात नहीं है. आशीष ठाकुर जी किधर है? आशीष ठाकुर, आपके लिए बीबी के पास एक थैली मांग कर रखो और कुछ अड़ा कर चलो. बहुत उसके पास थैलियां है, सही है ना? आप पाकिट रखेंगे तो कोई तो खींच लेगा, उससे अच्छा पिछली लेकर आप खाली और जगह ये करके जाओ. ठीक है? खुदा हाफिज. आपको थोड़ा में प्रार्थना जो है थोड़ा सा ग्रहण करने में कठिनाई गई है. माता और मेरे को बताने भी कठिनाई गई, ये भी मानती हूँ, पर ये सभी एक जो विश्व है, परिवार, अगला जन्म, ये जन्म अपना कुटुंब और कुटुंब का अगला जन्म, और ये जो दुनिया है वो सभी एकत्र उस प्रार्थना में है. अगला जन्म, इस जन्म, आपका परिवार का जन्म जितने हैं वो सभी, और आपके सामने वाले जो आसपास आपको के दिखने वाले और जो ना दिखने वाले शारीरिक अपने हैं, वो सभी आपको इस प्रार्थना में समा चुके हैं. तो ये सभी कठिन होगा, और हम मेरे को भी बताने में कठिन है हुआ और आपको ग्रहण करने में भी कठिन है, पर एक समय में ये सभी समाकर हमको जाकर आपको ये बताना पड़ रहा है. तो मेरे थोड़ा को कठिन हो चुका, इसमें थोड़ा मैं कम पड़ी, मानने लगती हूँ. धन्यवाद. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. गुरुदेव दत्त